नमस्कार, शुभ सकाळ. मी पूजा. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज गोकुळ अष्टमी आहे. आज सकाळी देवपूजा आटवून घेतली आणि त्यानंतर आम्ही दुपारी पाळणा वगैरे सजवून घेतला आणि काही हार आहेत ते बनवले. त्यानंतर संध्याकाळी आम्ही पूर्ण पूजेची तयारी केली आणि पूजेची तयारी केल्यानंतर पूर्ण डेकोरेशन वगैरे पूर्ण केलं आणि त्यानंतर पूर्ण एरियामधील बाया घरी आल्या. या काही कारणास्तव यावेळेस कमी बाया जमल्या होत्या, नाहीतर खूप साऱ्या बाया येतात. त्याच्यानंतर आम्ही पोथीला सुरुवात केली. ताई आणि काही आमच्या सासूबाई, त्यानंतर दुसऱ्या ताई, त्यांनीसुद्धा पोथी वाचण्यास सहकार्य केले. त्यानंतर पोथी वाचून झाल्यानंतर आम्ही ज्या सकाळी कृष्ण काकडीत ठेवले होते ते कृष्ण व्यवस्थित काढून घेतले आणि त्यांचा पंचामृताने स्नान घातला. त्यानंतर बाकीच्या ताई होत्या त्या सर्वांनी आपले नागिनचे पानं राहतात ना, ते पाळण्यात व्यवस्थित सजवून ठेवले. त्यानंतर आम्ही ज्या काकड्यामधून कृष्ण काढले होते त्या काकड्या व्यवस्थित ठेवल्या आणि कृष्ण पाळण्यात ठेवून दिले आणि पाळणा म्हणायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर ताईनी आणि आईनी खूप छान असे पाळणे म्हटलेले आहे. काही पाळणे आमच्या सासूबाई आहेत, त्या खूप जुने पाळणे आहेत त्यांच्याजवळ, ते पाळणे म्हटले. त्याच्यानंतर जे कृष्णाचं, त्यानंतर आम्ही बाळकृष्णाची खूप छान अशी नावे ठेवली आणि त्यानंतर आम्ही प्रसाद वाटला. प्रसादामध्ये हा सुटोळा खूप महत्त्वाचा आहे. सुटोळा वाटला आणि ज्या काकडीमध्ये कृष्ण ठेवले होते ती काकडी पण कापून सर्वांना वाटून दिली. नारळ वगैरे पूर्ण अशा प्रकारे पूर्ण प्रसाद आम्ही सर्वांमध्ये वाटून घेतला. अशा प्रकारे आज कृष्ण जन्माष्टमी संपन्न झाली.